श्रीराम. जेथे नाम तेथे मी आहेच. मला नामात पहा असं मी म्हणतो, याचा अर्थ मी देहात नसून माझी वसती नामातच असते. कारण आपलं मन जिथे असतं तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेला आहात, पण मन घराबद्दलच चिंता करत असेल तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असं नाही का होत. त्याप्रमाणे तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही नेहमी कुठे असता, तर आम्ही नेहमी विषयातच असतो असंच सांगावं लागेल. ज्यांना जे जास्त आवडतं त्यातच ते असतात, हे खरं ना. मग तुमचा गुरु कुठे आहे असं जर कोणी विचारलं तर तो नामात आहे असंच म्हणाल ना. म्हणून जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच. जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे. शास्त्री पंडित म्हणतात की आमच्याकरता ज्ञानमार्ग आहे, पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचा संभव जास्त असतो. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या हे तत्व त्यांच्या बुद्धीला पटतं, पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असं ते म्हणतात, पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचं मिथ्यत्व अनुभवाला येणं अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधनं आणि नियम यांचंच पालन करणार. असं म्हणून ते बंधनं आणि नियम यांचं इतकं काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वर प्राप्ती हे साध्य असून बंधनं आणि नियम हे साधन रूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधनं पाळायला हवीत. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतंच तिथे कुंपण सांभाळायला हवं, पण ते कुंपणालाच सर्वस्व मानतात, त्याला खतपाणी घालून वाढवतात, आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत. वैदिक कर्मानं चित्तशुद्धी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची त्या भगवंताचं अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचं पर्यवसन कर्मठपणातच होतं. नामावर विश्वास नाही असं ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरुवातीला ओम केशवाय नमः असं म्हणतात. ते नाम नव्हे का? वेद म्हणजे भगवंताची स्तुती. ती करत असताना आपलं लक्ष शब्दांकडे नसावं तर त्याच्या अर्थाकडे असावं. अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावं. श्रीराम.